पथरोट येथील नागरिकांची प्रचंड उन्हामध्ये पाण्यासाठी भटकंती। नमस्कार, आपण पाहत आहात सहारा समाचार। मी संकेत अपाले तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहोत सहारा समाचारमध्ये। पथरोट येथील पाईपलाईन लिकेज झाल्याने गेल्या 4 ते 5 दिवसांपासून पाणीपुरवठा बंद झाला आहे। नागरिकांची पाण्यासाठी भटकंती पाहायला मिळत आहे। नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे। पथरोट येथील आमचे प्रतिनिधी अब्दुल खुद्दूस यांचा हा आढावा। गावातील गेल्या 4 ते 5 दिवसांपासून पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिकांची भर उन्हात पाण्यासाठी भटकंती पाहायला मिळते आहे। मात्र अद्यापपर्यंत लिकेजचे काम पूर्ण झाले नाहीत। तर दुसरीकडे ग्रामपंचायत प्रशासन नागरिकांना सहकार्याची भूमिका घ्यायला सांगित आहे। जलस्वराज्य योजनेअंतर्गत पथरोट ग्रामपंचायतला 16,59 लाख रुपयाची योजना मंजूर झाली होती। त्याअंतर्गत शहानूर धरणातून पाणीपुरवठा करण्याकरिता पथरोट गावातील संपूर्ण भाग पाईपलाईनद्वारे नळ कनेक्शन देण्यात आले। तसेच शहानूर येथे वॉटर फिल्टर तथा गावात 3 पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या। परंतु अतिशय खालच्या दर्जाचे पाईपलाईन टाकण्यात आल्याने अनेकदा लिकेजचे प्रमाण मेन पाईपलाईन तर गावातील पाईपलाईनमध्ये लिकेजचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत। एवढी मोठी योजना परंतु काहींना आजही पाणी मिळत नाही। या संदर्भात संबंधित कंत्राटदारावरती कारवाई करण्यात यावी, तसेच कंत्राटदार यांच्यावर पेनल्टीसुद्धा लावण्यात यावी असे नागरिकांच्या मनामध्ये मोठे उद्गार निघत आहेत। परंतु संबंधित ठेकेदार याचे बिल काढण्याकरिता संबंधित योजना ही ग्रामपंचायतला हस्तांतरित करण्याकरिता मोठ्या प्रमाणात खर्च करून ग्रामपंचायतला हस्तांतरित केले। आजही ग्रामपंचायत प्रशासनामार्फत ही योजना राबवल्या जात आहे। काही दिवसांपूर्वी अशुद्ध पाणीपुरवठा गावामध्ये सुरू असल्याची बातमी वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झाली होती आणि आता पाईपलाईन लिकेज झाल्याने गेल्या 4 ते 5 दिवसांपासून गावातील पाणीपुरवठा बंद आहे। कदाचित ग्रामपंचायतने हस्तांतरित केले नसते तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी यावर लवकरच तोडगा काढला असता। यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष घालून लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे। सोबतच या विषयासंबंधित आपल्याला जर काही बोलायचं असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की मांडा।